मित्रांनो, ज्ञानवर्धन जी के चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। मागील भागात आपण गंगा नदी प्रणालीवरील महत्त्वाचे आणि उपयुक्त असे बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली। आज आपण सिंधू नदी प्रणालीवरील महत्त्वाचे आणि उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलवरील या व्हिडिओबरोबरच इतरही व्हिडिओ नक्की पहा आणि नेमकी आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही अगदी काळजीपूर्वक ऐकला तर सिंधू नदी प्रणालीवरील टॉपिक तुमचा पक्का होऊन जाईल। प्रश्न क्रमांक 1, सिंधू नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि पर्याय आहेत ए. इंडस, बी. इंदिरा, सी. इंडिया, डी. इंदुमती आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. इंडस। प्रश्न क्रमांक 2, सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? आणि पर्याय आहेत ए. रावी, बी. झेलम, सी. चिनाब, डी. सतलज आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. चिनाब। प्रश्न क्रमांक 3, आशिया खंडातील सर्वात मोठी नदी कोणती? आणि पर्याय आहेत ए. गंगा, बी. सिंधू, सी. यमुना, डी. ब्रह्मपुत्रा आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. सिंधू। प्रश्न क्रमांक 4, सिंधू नदीचा उगम कोठे झाला आहे? आणि पर्याय आहेत ए. मानस सरोवर, बी. वैरीनाग, सी. गोमुख आणि डी. राकसताल आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. मानसरोवर। प्रश्न क्रमांक 5, सिंधू नदीची लांबी किती आहे? आणि पर्याय आहेत ए. 3170 किलोमीटर, बी. 3280 किलोमीटर, सी. 3180 किलोमीटर किंवा 2900 किलोमीटर आणि डी. 3160 किलोमीटर आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. 3180 किलोमीटर किंवा 2900 किलोमीटर। हे दोन्हीही पर्याय परीक्षेला येऊ शकतात, त्यामुळे हा पर्याय योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6, सिंधू नदी कोणत्या देशाची सर्वात लांब नदी आणि राष्ट्रीय नदी आहे? आणि पर्याय आहेत ए. पाकिस्तान, बी. चीन, सी. भारत, डी. नेपाळ आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. पाकिस्तान। प्रश्न क्रमांक 7, भारतातील हिमालयन नद्यांमध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? आणि पर्याय आहेत ए. इंडस, बी. सिंधू, सी. इंडिया आणि डी. ए आणि बी आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. ए आणि बी। प्रश्न क्रमांक 8, लडाख आणि झास्कर पर्वतरांगांमधून वाहणारी नदी कोणती आहे? पर्याय आहेत ए. सिंधू, बी. यमुना, सी. ब्रह्मपुत्रा, डी. गोदावरी आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. सिंधू। प्रश्न क्रमांक 9, सिंधू नदी कोणत्या देशात उगम पावते? आणि पर्याय आहेत ए. नेपाळ, बी. भारत, सी. पाकिस्तान, डी. चीन आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. चीन। प्रश्न क्रमांक 10, सिंधू नदीची कोणती उपनदी हिमाचल प्रदेशातून वाहते? आणि पर्याय आहेत ए. सतलज, बी. झेलम, सी. रावी, डी. चिनाब
आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए सतलज. प्रश्न क्रमांक 11. सिंधू नदीची भारतातील लांबी किती आहे आणि पर्याय आहेत ए 608 किलोमीटर, बी 709 किलोमीटर, सी 907 किलोमीटर आणि डी 607 किलोमीटर. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी 709 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 12. सिंधू नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते आणि पर्याय आहेत ए सिंगी खंबन, बी लायन्स माउथ, सी ए आणि बी, डी यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे सी ए आणि बी. प्रश्न क्रमांक 13. सिंधू नदीच्या उपनद्यांपैकी सर्वात मोठी उपनदी कोणती आणि पर्याय आहेत ए वितस्ता, बी इरावती, सी शतद्रू, डी आस्किनी. आणि योग्य पर्याय आहे डी आस्किनी. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या नदीला चंद्रभागा नदी म्हणून ओळखले जाते आणि पर्याय आहेत ए झेलम, बी रावी, सी चिनाब, डी सतलज. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी चिनाब. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी सिंधू नदीची उपनदी नसलेली नदी कोणती आणि पर्याय आहेत एक झेलम, बी शोक, सी कोसी, डी चिनाब. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी कोसी. प्रश्न क्रमांक 16. हिमालयातील सिंधू नदी कशाचे उदाहरण आहे ए अनुवर्ती वाहिनी, बी परिवर्ती वाहिनी, सी पश्चिमी वाहिनी, डी पूर्व वाहिनी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी पूर्व वाहिनी. प्रश्न क्रमांक 17. पंजाबच्या 5 नद्यांना पंचनद म्हटले जाते. या पंचनदमध्ये कोणती नदी समाविष्ट नाही आणि पर्याय आहेत ए झेलम, बी रावी, सी व्यास, डी साबरमती. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी साबरमती. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या नदीच्या प्राचीन नावावरून भारताला इंडिया नाव मिळाले? पर्याय आहेत ए गंगा, बी सिंधू, सी चिनाब, डी काबूल. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी सिंधू. प्रश्न क्रमांक 19. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जलसमझोता केव्हा झाला आणि पर्याय आहेत ए 1960, बी 1947, सी 1958 आणि डी 1950. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए 1960. प्रश्न क्रमांक 20. भारतातील पंचनदपैकी कोणती नदी भारतात उगम पावत नाही आणि पर्याय आहेत ए व्यास, बी सतलज, सी झेलम, डी चिनाब. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी सतलज. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती नदी आणि तिचे वैदिक काळातील नाव यांची जोडी बरोबर नाही आणि पर्याय आहेत ए झेलम वितस्ता, बी व्यास बिपाशा, सी सतलज शतद्रू, डी चिनाब सांगपो. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी चिनाब सांगपो. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून उजव्या बाजूने मिळत नाही आणि पर्याय आहेत ए गोमल, बी काबूल, सी कुर्रम, डी चिनाब. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी चिनाब. खालीलपैकी अफगाणिस्तानच्या कोणत्या नद्यांचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो? पर्याय आहेत ए काबूल कुर्रम, बी काबूल गोमल, सी कुर्रम गोमल, डी
झेलम व्यास. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए काबूल खुर्रम. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंड किंवा दरीतून होतो? पर्याय आहेत ए झेलम चिनाब, बी रावी व्यास, सी व्यास सतलज, डी सिंधू झेलम. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी रावी व्यास. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी नदी आणि तिच्या किनारी वसलेले शहर यांची अयोग्य जोडी कोणती? पर्याय आहेत ए लुधियाना सतलज, बी झेलम श्रीनगर, सी लेह सिंधू, डी लाहोर सिंधू. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी लाहोर सिंधू. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चॅनलवर यापूर्वी गंगा नदी प्रणालीवरील बहुपर्यायी प्रश्न हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चॅनलला भेट देऊन तो पाहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो, अशीच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोच. पण स्पर्धा परीक्षांसाठी आणखीन कोणत्या कॉन्टेंटवर जर तुम्हाला व्हिडिओ हवे असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.